सुरुवातीलाच राजकीय वर्तुळातून एक मोठी आणि महत्त्वाची बातमी, मला मुख्यमंत्री करा अशी मागणी शिंदेंनी अमित शहांकडे केली आहे। शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यावरून संजय राऊतांनी हा खळबळजनक दावा केलाय। तर मुख्यमंत्री होण्यासाठी शिंदेंनी पक्ष विलीन करण्याची सुद्धा तयारी दर्शवली असंही राऊत म्हणाले। शिवाय निवडणुकीनंतर सुद्धा शिंदेंनी पक्ष विलीन करण्याची तयारी दर्शवली होती असंही राऊतांनी म्हटलंय। उपमुख्यमंत्री शिंदेंनी गुरुवारी केलेल्या दिल्ली दौऱ्यावरून संजय राऊतांनी खळबळजनक दावे केलेत। दिल्ली दौऱ्यात शिंदेंनी शहांकडे मला मुख्यमंत्री करा अशी मागणी केल्याचा दावा राऊतांनी केलाय। स्वतः मुख्यमंत्री होण्यासाठी शिंदेंनी निवडणुकीनंतर सुद्धा आणि आताही पक्ष भाजपात विलीन करण्याची तयारी दर्शवल्याचा हा मोठा दावा राऊतांनी केलाय। राऊतांनी केलेल्या दाव्यांवर शिंदेंच्या शिवसेनेकडून सुद्धा जशास तसं उत्तर देण्यात आलंय। राऊत अंतर्ज्ञानी असल्याचं म्हणत उदय सामंतांनी त्यांना टोला लगावलाय। अमित शाह म्हटले की अब मुख्यमंत्री तो बीजेपी का ही होगा। त्याच्यावर त्यांनी सांगितलं की मी माझ्या गटासह पूर्णपणे भारतीय जनता पक्षामध्ये विलीन व्हायला तयार आहे। मी विलीन व्हायला तयार आहे, पण मला मुख्यमंत्री करा, हे त्यांचं जे भूमिका आहे ही त्यांनी वारंवार याआधी सुद्धा सांगितलेली आहे। आणि काल पुन्हा एकदा ते इतके डेस्परेट आहेत की मी माझा जो काही गट आहे तुम्ही स्थापन केलेला हा तुमच्याकडे मी विलीन करतो, पण मला मुख्यमंत्री करा। इतका डेस्परेट राज्यकर्ता किंवा मंत्री मी महाराष्ट्राच्या राजकारणात याआधी पाहिला नाही। माननीय संजय राऊत साहेब हे अंतर्ज्ञानी आहेत आज मला कळलं, आणि जे बाकीच्या कोणाला कळत नाही ते त्यांना कळतं अशा पद्धतीनं त्यांनी आजचं हे स्टेटमेंट केलेलं आहे। मी सकाळी देखील सांगितले की माननीय एकनाथ शिंदे साहेब अमित शहा साहेबांना जर भेटले असतील तर यांच्या पोटात दुखण्याचं काहीच कारण नाही। त्यांच्या पोटदुखीवरचा उपाय आपला दवाखाना माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी काढलेला आहे हे देखील मी सकाळी सांगितलं। पण एक महत्त्वाची गोष्ट आहे की एखादा फेक नरेटिव्ह सेट कसा करायचा हे या सगळ्या मंडळींना अचूक कळलेलं आहे। एकनाथ शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस यांची तक्रार केली नेहमीप्रमाणे की ते आमची कोंडी करतायत, ते आम्हाला काम करू देत नाहीत, ते आम्हाला अडचणीत आणतायत, आमच्या आमदारांच्या चौकशा लावल्यात, अशा प्रकारच्या तक्रारीचा सूर होता। आणि त्यानंतर त्यांनी स्वतःच एक ऑफर अशी ठेवली की आता परत महाराष्ट्रात जी एकजूट झाली आहे मराठी माणसांची ती अधिकाधिक भक्कम होईल आणि त्याचा त्रास आम्हाला होईल। काही करून ही एकजूट जी होते आहे त्याच्यामध्ये आपल्याला लक्ष घालावं लागेल तुम्हाला, आणि हे मराठी माणसाची एकजूट कशी तोडता येईल ती तुटली नाही तर राजकीय दृष्ट्या आपल्याला फार मोठं नुकसान होईल, याच्यावर दोघांनी चर्चा केली। याच्यावरती अमित शहानी विचारलं फिर शिंदे जी क्या आपके मन में क्या है, तेव्हा शिंदे जी म्हणाले की मला मुख्यमंत्री करणं हा त्याच्यावरचा उपाय आहे। मी जर मुख्यमंत्री झालो पुन्हा तर मी या सगळ्या गोष्टी थांबवीन। संजय राऊत हा एक नंबरचा नालायक होपलेस माणूस आहे। याच्या काय कुठं कोणत्या भागात याच्यात ट्रान्सलेशन म्हणजे ट्रान्सलेटर फिट काही कळत नाही, गेला बातम्या कुठून लागतात। अरे एवढा मोठा स्वतःचा पक्ष आहे, तो पक्ष वाढायकरता जीवाचं रान करून आमचे मुख्य एकनाथ शिंदे साहेब फिरतात, ते संघटना वाढवून राहिलेत, पक्ष नोंदणी वाढवून राहिलेत, बैठका घेतात, हे काय पक्ष विलीन करण्याकरता करतात हे का? संजय राऊत हा वेडा माणूस आहे। आता तो भुंकतोय, थोडे दिवसांनी तो चावायला सुद्धा लागेल। आपण ज्यावेळी दिल्लीत जातात, आपले पक्ष नेते दिल्लीत जातात, ते सोनिया गांधी यांची पाय पडायला जातात का पाय धुवून पाणी प्यायला जातात? तर गुरुपौर्णिमेच्या दिवशी उपमुख्यमंत्री शिंदेंनी केलेला हा दिल्ली दौरा सध्या चांगलाच चर्चेत आलाय। शिंदेंनी शहांच्या पायावर चाफ्याची फुलं ठेवली, चंदन लावल्याचं सांगत राऊतांनी गौप्यस्फोट केले। ज्यावेळी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते त्यावेळी राऊत आणि उद्धव ठाकरे हे सोनिया गांधींचे पाय चाटायला जायचे अशी खोचक टीका संजय गायकवाड यांनी केली आहे। त्यांनी त्यांची पूजा अर्चा केली अमित शहांची गुरु म्हणून, त्यांच्या चरणावर डोकं ठेवलं, त्यांच्या पायावर चाफ्याची फुलं वाहिली। हा मी सांगतो, त्यांच्या पायाला दोन्ही चंदन लावलं। हे फोटो जरी काढता आले नसले तरी माझ्याकडे पक्की माहिती आहे, आणि मग इतर नेत्यांना भेटले। तुम्ही ज्या वेळेला मागच्या काळात तुम्ही मुख्यमंत्री होता उद्धव ठाकरे, तुम्ही सोनिया गांधीच्या पाय चाटायला जायचे, हा संजय राऊत हे उद्धव साहेब, तेव्हा तुम्हाला वाटत नव्हतं काही?
संजय राऊतांनी केलेल्या या दाव्यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय। यावर ठाकरेंच्या शिवसेनेतल्या आमदारांनी राऊतांची माहिती कालांतरानं खरी ठरते असंही म्हणत दुजोरा दिलाय। अनेक अशा पद्धतीची संजय राऊतांची मी वक्तव्य सांगेन की त्यांनी ती वक्तव्य केली त्यावेळेला त्याच्यावर टीका टिप्पणी झाली, परंतु त्यांनी केलेलं वक्तव्य, त्यांनी केलेली टीका, त्यांनी दिलेली माहिती ही कालांतरानं खरीच ठरलेली आहे। त्यामुळं आज संजय राऊतांनी केलेले वक्तव्य हे कालांतरानं खरं ठरण्याकरता थोडा वेळ वाट बघूया। त्यांनी ज्या अर्थी सांगितलं म्हणजे पक्षाची भूमिका आहे आणि ही एका लपून राहिलेलं नाही, हे अगोदरपासूनच आम्ही आमच्या व्यासपीठावरती बोलतो आहोत। आणि तुम्ही बघितलं असेल की एकंदरीत जे सरकार चाललेलं आहे कोणाच्या आशीर्वादाने चाललेलं आहे, कोणाच्या सूचनेने चाललेलं आहे। दरम्यान शिवसेना पक्ष आणि चिन्हावरील सुनावणी संदर्भात उपमुख्यमंत्री शिंदेंनी हा दौरा केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। दिल्ली दौऱ्यात शिंदेंनी वकिलांची भेट घेतल्याचंही सूत्रांकडून कळत आहे। दरम्यान शिवसेना पक्ष आणि चिन्हावरील सुनावणी संदर्भात शिंदेंचा हा दिल्ली दौरा असल्याचं सूत्रांनी म्हटलंय। दिल्ली दौऱ्यात शिंदेंनी वकील आणि अमित शहांची भेट घेतल्याची माहिती आहे।